Game over. एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल मधुमधुरा 18. मी मधुरा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी पुष्कळ दिवसांनंतर व्लॉग शूट करते आहे, कारण मी दिवाळीचा काहीच व्लॉग शूट करू शकले नाही आणि मी पोस्टही नाही केलं. तर मला सर्वांचे मेसेजेस येत होते की मधुरा तूने दिवाळी में कुछ पोस्ट क्यों नहीं किया. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी कुठे गायब होते दिवाळीत. माझा पूर्ण दिवाळाच निघाला ॲक्च्युली दिवाळीत. सो इट इज़ माय टुडेज आउटफिट. आज आपण जाणार आहोत 2 फंक्शन्समध्ये. एक बेबी शॉवरचं आहे माझ्या दादाकडे आणि दुसरं ताईकडे. तिची फर्स्ट दिवाळी असल्यामुळे तिने आपल्याला जेवणासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. सो चला मी तुम्हाला घेऊन चलते, पण त्याआधी माझा ड्रेस कसा वाटतो आहे कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप प्रिटी वाटतो आहे. आणि मी पटकन देवाजवळ दिवा लावून येते आणि रेडी होता मी तुम्हाला सांगते की माझी दिवाळी कशी गेली. सो स्टे ट्यून. सो येस, इथे मी आता हेअरस्टाईल बनवत आहे आणि तुम्हाला आवाज येतो आहे का माझा? नसेल येत ना पंख्यामुळे. थोडा आवाज कमी करते, 1 मिनिट. आय मीन पंख्याचा आवाज कमी करते असं म्हणायचं होतं, म्हणून मग मी आता स्पीड कमी करून आले. तर व्हॉट अबाउट माय दिवाळी. सो दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला. सो प्रिशा इज देअर विथ मी अँड ताई दादा सगळेच जण होते. तर आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला. तर काय झालं, ती मला बोलली की मासी मुझे प्यास लगी आहे. तर मी पाणी शोधत होते आणि ती माझ्या मागे मागे फिरत होती. तर तेवढ्यात माझ्या असं खांद्यावर स्कार्फ होता आणि इथे पॉकेटमध्ये फोन होता. तर तिने माझा स्कार्फ ओढला तर पॉकेटमधला फोन डायरेक्ट उलटा पडला. तर माझ्या फोनचा डिस्प्ले गायब झालेला होता. सो मग आम्ही त्या दिवशी घेऊन गेलो होतो मोबाईल, पण काही सुधारला नाही कारण खूप रात्र झालेली होती. ॲक्च्युली 9:30 वगैरे वाजलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी मग माझं ऑफिस होतं, तर लॉग इन केलं, हाफ डे केला आणि फोन घेऊन गेले. पण तसंही काही वर्क नाही झालं. ही ओढणी आता सेट नाही होत आहे, तर अशी ठेवेल मी. तर तेही काही वर्क नाही झालं, म्हणून मी दिवाळीच्या दिवशी माझा मूड थोडा अपसेट होता आणि मी काही शूट नाही केलं. पण माझा एक जुना मोबाईल होता, त्याने शूट करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली यावेळेस दिवाळीत म्हणजे नॉर्मली मला सुट्ट्या नाही मिळत, पण यावर्षी मी सुट्ट्या मारूनही काहीच नाही करू शकले दिवाळीत असंही म्हटलं तरी चालेल. कारण लिटरली माझा मूड अपसेट होता. तर मग मी काहीच केलं नाही. आज या दिवाळीत काहीच करू शकले नाही. सो ऐसी थी मेरी दिवाळी गाईज. तुम्हा सगळ्यांची दिवाळी कशी होती नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी काही असं खास तयारी वगैरेही नव्हती केली, कारण मोबाईलच नव्हता जवळ आणि ऑफिसमधनं पण टीएलच्या शिव्या खाल्ल्या की 2 दिन की यूएल का रीज़न दूंगा मैं. पण मी कोणाला कसं सांगू की माझे सगळे ॲप्स वगैरे बंद होते आणि मी काहीच करू शकले नाही. सो बेसिकली अशी होती माझी दिवाळी, बोरिंगशी. काही करू नाही शकले मी. मला खूप एक्साइटमेंट असते नेहमीच रांगोळी वगैरे काढायची, पण यावेळेस ती पण शॉर्टमध्ये निपटवली. आणि दादाच्या फोनमध्ये काही फोटो घेतले आहे, त्या करील अपलोड जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. सो माय हेअरस्टाईल इज डन. आणि आता राहिली आहे टिकली, क्योंकि टिकली लगाने के बाद ही मैं बन जाती हूँ सुंदर. एंड आफ्टर दैट माय लुक इज कंप्लीटेड. सो 1 मिनटं मी टिकली घेऊन येते. सो आता मला गरमी खूप होतं आणि गाडी चालवायची आहे. केस मोकळे ठेवले तर खराब होईल, म्हणून मी बांधून घेते थोडे, नंतर मग मोकळे करून घेईल. आणि गरमी खूप आहे. कोणीच म्हणणार नाही की ऑक्टोबर आला दिवाळी झाली. हिवाळा तर लागलाच नाही. सो दी थिंग्स हॅपन्ड आणि दिवाळी गेली, दिवाळा झाला.
So here's my chikli and I'm ready. So it was my look. कैसा दिख रहा हूँ मैं? So चलो चलते हैं अपनी मंजिल की ओर बढ़ते हैं. आणि फोटोज तर मी अपलोड करेलच, इंस्टावर नक्की बघा. सो बाय, मिळते हैं थोडे देर बाद. सो हियर्स गाईज, मी आली होती 7व्या महिन्याच्या प्रोग्रामला जसं तुम्हाला सांगितलं होतं. आणि हे आहे डॅड आणि मॉम टू बी, माझे दादा बहिणी. आणि मी होणार आत्या. या टॅगसोबत फोटो काढल्या. सगळे खूप दिवसांनंतर भेटले होते, तर सर्वांसोबत मस्त गप्पा मारल्या. इथे फार गर्दी झालेली होती ऑलरेडी. थोडंसं जेवून घेतलं आणि इथे लहान मुलांसोबत थोडी बडबड केली. आणि जेवणात तुम्हीच बघून घ्या काय आहे. मी टाकली आहे शॉर्ट क्लिप. आणि नंतर मी निघाले ताईकडे जायला आणि मी पोहोचले ताईकडे. कर दे गाइस ब्लॉग की शुरुआत. ये है हमारी सोना मेहंदी आर्टिस्ट उर्फ रंगोली आर्टिस्ट. सगळं काही आहे ते टैलेंटेड, मोस्ट टैलेंटेड. रुक रे, चप्पल तो निकालने दे. ये मेरी चप्पल नहीं निकल रही है. तो आता मैं इथून हिंदी बोलना स्टार्ट करें. सो दिखाती हूँ तुमको ताई का घर. ये रंगोली वंगोली के सजा के रखा है. चलो चलते हैं. त्रिशा का है? देखो गाइस, हमें कोई आर्टिस्ट की ज़रूरत नहीं है, हम खुद में एक आर्टिस्ट है. सो यू कैन सी कि ब्लॉगर खुद का मेकअप खुद ही कर रही है. तुमचा चेहरा तर क्लीन होता ना पहिले, आता काय झालं? म्हटलं नाही, मी तर नाईट शिफ्ट करून असंच दिसते, नेहमीच असंच दिसते. तुम्ही खूप दिवसानंतर पाहिली. शी वॉज लाईक की किती बेशरम मुलगी आहे, मी काय नाही वाटत. सो हियर्स वी आर रेडी. एंड आमची प्रिशा राणी बघा. वाव, सो ब्यूटीफुल. ये कितने बड़े बड़े कान के पहने आपने. और ये प्रिशा की नई साइकिल कल हम लेके आए. कैसी लगी आपको साइकिल? चलो फिर बाहर. तू एकदम दूर नको जाऊ. तो गाइस हमारे फटाके फोड़ के हो गए हैं. ब्लॉग को यही एंड करते हैं. ये कुछ बोलना चाहती है, बोल दे. थैंक यू फॉर कमिंग, कि तुम आए अपना कीमती वक्त निकाल के हमारे पास और हमें बहुत सुंदर सुंदर फोटोज वीडियोस निकल के दी. मैं हुई ही अच्छा. देखो कितनी गर्मी हो रही है. तो चलो चलते हैं, मम्मी को भी लेने जाना है. थैंक्स फॉर वॉचिंग गाइज. डू लाइक शेयर सब्सक्राइब. और हमारी दिवाली थोड़ी लेट मनी है ड्यू टू माई फोन्स प्रॉब्लम. सो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.